जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये या चालू वर्षातील आणि थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 45,000 कोटीची तरतूद हे लागणार आहे। या संदर्भामध्ये मोठी बातमी हे आलेली आहे। आता कर्जमाफीची सविस्तर अपडेट बच्चू कडू यांनी सांगितलेल्या माहितीनुसार संपूर्ण डिटेल माहिती पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मुद्दे सांगितले आणि आंदोलन कसे केले आणि त्यांच्यावर जो काही आरोप लावत आहे, जो काय मॅनेज झालेला त्या संबंधित सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। आणि कर्जमाफी रेग्युलर आणि थकीत शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे त्याची सुद्धा डिटेल माहिती आपण आपल्या या चॅनल मार्फत बघणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत, शेतकरी असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आपण संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत देणार आहोत। आता कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना कशी होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत। तत्पूर्वी या कर्जमाफीसाठी लढा बच्चू कडू यांनी किती दिला आणि किती आंदोलन केले त्याची डिटेल माहिती सांगणार आहोत। 9 ऑगस्ट 2024ला एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता, तेव्हा आंदोलन केले होते त्यांनी। त्याच्यानंतर 14 मार्च 2025ला रस्ते रंगोटी आंदोलन, तेव्हा होळी होती, तेव्हा रस्ते रंगोटी आंदोलन हे केलं होतं। त्याच्यानंतर 3 दिवस रायगड येथे उपोषण केलं होतं, तेव्हा कुठंतरी बैठक लावली होती एकनाथ शिंदे यांनी 21 मार्चला। त्यानंतर 27 एप्रिलला सुद्धा बैठक लावण्यात आली होती, म्हणतो 7 एप्रिलला। त्यानंतर 11 एप्रिलला आमदाराच्या घरासमोर हे आंदोलन केलं होतं बच्चू कडूंनी। त्यासोबतच 17 एप्रिलला माणिकराव कोकाटे तेव्हा कृषी मंत्री होते, त्यांच्या घरासमोर जाऊन थेट आंदोलन केलं होतं। त्याच्यानंतर 14 मेला मुख्यमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर, रक्तदान आंदोलन हे केलं होतं। त्यानंतर 8 जूनला अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तेव्हा 6 ते 7 दिवस बच्चू कडू हे उपाशी होते। तेव्हा जेव्हा ते उपोषण आंदोलन होतं तेव्हा त्यांना समिती गठीत करण्यात आली होती। बावनकुळे यांनी येऊन समिती दिवससुद्धा तेव्हा तयार केली होती आणि शब्द दिला होता आणि बैठकसुद्धा तयार केली होती। आणि त्यामध्ये पेरणी ते कापणीपर्यंत प्रस्ताव इमर्जन्सीनुसार जी काही मागणी आहे त्याचा प्रस्ताव देखील झाला आता तो समोरच्या कॅबिनेट बैठकमध्ये किंवा या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव पारतो असं सुद्धा ते बोलताना म्हटले आहे। त्याच्यानंतर 7/12 कोरा यात्रा काढली होती, पुन्हा बैठक लावण्यात आली। 7/12 कोरा जेव्हा पैदल यात्रा संपूर्ण जिल्ह्यात फिरून हे यांनी काढली होती 7/12 कोराची, तेव्हा परत बैठक लावण्यात आली। त्याच्यानंतर मार्ग निघत नव्हता, आपल्याला तारीख मिळत नव्हती आणि शेतकऱ्यांचा अतिवृष्टी आणि ह्या वर्षीचा काळ संपूर्ण शेतकऱ्यांचा काळोख पसरलेला काळ आहे, म्हणून त्यांनी 28 तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि 27ला ते निघाले आपल्या गावातून वर्धे मार्ग नागपूर इथे। आणि त्या नागपूर इथे वर्धेमध्ये जो काही आंदोलनादरम्यान 29 तारखेचा प्रसंग घडला, त्यामध्ये कोर्टाकडून आदेश, त्यानंतर पोलिसांमध्ये जेलभरो आंदोलन, त्यानंतर ते शिष्टमंडळ आलं, शिष्टमंडळ आल्यानंतर रात्रभर त्या दुसऱ्या ठिकाणी आता स्थलांतरित झालं आंदोलन, 2 ते 3 ठिकाणी एका दिवशी नाचलं होतं। त्याच्यानंतर बैठक झाली, बैठकीनंतर जोपर्यंत बाचाबीज झाली तिथं काही सहजासहजी त्यांनी डेट दिलेली नाही, तारीख दिलेली नाही। इतकं सोपं नाही आंदोलन उभं करणं आणि तारीख मिळणं आणि सरकारकडून मागणी पूर्ण करणं। आता कर्जमाफी रेग्युलर कर्जदार शेतकरी, आता रेग्युलर कर्जदार शेतकऱ्याला 3दा या कर्जमाफ्या झाल्या महाराष्ट्रामध्ये। एक देशपातळीवरती 2 मुख्यमंत्री यांनी, एकनाथ शिंदे म्हणतो हे आपले देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली होती, तेव्हा रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही। याच मुद्दा रेटून धरून म्हणजे जर थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी जर केली तर त्याला फक्त 30 ते 35 हजार कोटीची पैशाची गरज आहे, पण या वर्षीचं चालू शेतकरी याला सुद्धा कर्जमाफीमध्ये लाभ मिळाला पाहिजे। आणि तो RBIचा सुद्धा नियम आहे की थकीत राहिल्याशिवाय त्यांना कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना देऊ शकत नाही, त्यांना सानुग्रह निधी मिळाला असता। तर याचसाठी पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट सांगितलं 31 मार्च 2026 म्हणजे येणारं पुढचं वर्ष, आता 2025 सुरू आहे, आता हे नोव्हेंबर डिसेंबर सरल्यानंतर जेव्हा 31 मार्चला आपण नव्याचं जुनं, जुन्याचं नवं कर्ज करतो, तेव्हा जर रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज थकलं, जो थकला त्या शेतकऱ्यांचं कर्ज हे परत म्हणजे एप्रिलचा जो काही अहवाल येईल त्याच्या आकडेवारीनुसार 40 ते 45 हजार कोटीची तरतूद, थकीत आणि रेग्युलर यांची संख्या धरली तर 45 कोटीच्या घरात अंदाजे
सरकारला कर्जमाफी करावी लागेल असं बच्चू कडू यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जे सांगतात चॉकलेट घेऊन आले, पुन्हा काय घेऊन आले, किती कोटी घेऊन आले, किती खोके आले, त्यांनी रस्त्यात उतरावं. आम्ही स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. जेवणाची सोय, राहण्याची सोय, कशी व्यवस्था होती तिथं आणि कसं रात्रभर त्या रोडवर काढावं लागलं, ट्रकाच्या बुडकीमध्ये लपावं लागलं. जेव्हा पाऊस सुरू होता ट्रकाच्या खाली तर आडोसा भेटत नव्हता शेतकऱ्यांना. एवढी भयानक परिस्थिती त्या आंदोलनकर्त्याची झाली होती तिथं. तर एवढ्या बिकट परिस्थितीनं हे पहिल्यांदा आंदोलन एवढं मोठं उपस्थित झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीची टाईमलाईन नव्हती, डेट नव्हती, तारीख नव्हती ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठंतरी 30 जून 2026ची टाईमलाईन भेटलेली आहे. इथून 7 ते 8 महिन्याचाच फक्त कालावधी आहे. तुम्ही काय आज न उद्या जाऊन काय कर्ज काय भरणार नव्हतेच, हे तर वास्तव आहे. त्यामुळे आता कुठंतरी कर्जाचा बोजाच वाढेल, दुसरं का वाढणार. पण सातबारा कोरा यांनी जे म्हणलं, बच्चू कडूंनी म्हणलं का जर पुन्हा काही हयगय केली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, पण सरकारला कर्जमाफीच करायला भाग पडू. एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आणि एकनाथ शिंदेचा शब्द हा खरा राहते असं बच्चू कडू म्हणतात, आपण नाही म्हणत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रेग्युलर आणि थकबाकी जो काही कर्जदार शेतकरी आहे त्या सर्वांना कर्जमाफी मिळेल, 100% आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जे पोस्ट टाकत आहे त्यांना आंदोलन कर म्हणा, आपण सोबत जाऊ. जसं आता सर्व शेतकरी जमा झाले, त्यांना आंदोलन कर म्हणा, उपोषण कर म्हणा. सर्व शेतकरी मिळून त्याच्या पाठीमागं उभं राहू. 2 दिवसात कर्जमाफी द्या म्हणा. रेग्युलरवाल्यासोबत थकीतवाल्याला मिळते हे